मस्त अशा चवीची एकदम झक्कास मशरूम करी, तीही एकदम कमी साहित्यामध्ये आणि कमी स्टेप्समध्ये होणारी आजची रेसिपी आहे। नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। नमस्कार, मी तनुजा रेसिपीच्या आजच्या भागामध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे। आज आपण एकदम छान असा पंजाबी ग्रेव्हीचा पदार्थ पाहणार आहोत, ते म्हणजे मशरूम करी। आपल्याला अनेक जणांचा असा गैरसमज असतो की पंजाबी रेसिपीज मध्ये खूप साहित्य वापरावं लागणार, तसेच अनेक स्टेप्सची ही प्रोसेस असते ते एकदम छान अशी ग्रेव्ही बनवण्यासाठी, पण तसं बिलकुल नाहीये। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ते नक्की कळेल। कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी स्टेप्समध्ये मशरूम करी कशी करायची ते आपण पाहणार आहोत। तर पंजाबी करी बनवण्याचा एक सोपा प्रकार तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे। तर इथे आपण मशरूम वापरले आहेत, याच पद्धतीने तुम्ही इतर कुठलीही करी जर तुम्हाला बनवायची असेल तर त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। तर चला, ह्या मशरूम करी बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात। साहित्यामध्ये आपण घेतलेला आहे मशरूम 200 ते 250 ग्रॅम, 2 ते 3 मध्यम आकाराचे कांदे मिक्सरमध्ये वाटून, 2 टोमॅटो मध्यम आकाराचे मिक्सरमध्ये वाटून, 1-2 तमालपत्र, जिरे 1 चमचा, लवंग 2 ते 3, काळी मिरी 2 ते 3, फोडणीसाठी गरजेनुसार तेल, कांदा आणि टोमॅटो चिरलेला अर्धी वाटी, फ्रेश क्रीम 2 ते 3 चमचे किंवा आवडीनुसार, लाल तिखट गरजेनुसार, हळद अर्धा चमचा, धने जिरे पूड 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, कसुरी मेथी अर्धा ते 1 चमचा, आलं 1 ते 2 इंच, लसणाच्या पाकळ्या 5 ते 6 ठेचलेल्या, हिरवी मिरची आवडीनुसार, काजू 8 ते 10 आणि मीठ चवीनुसार। तर मशरूम करी बनवण्यासाठी आपण हे इतकं साहित्य घेतलेलं आहे। खूप जास्त असं साहित्य वगैरे काही नाहीये किंवा खूप असं अवघड प्रमाण वगैरे इथं असं काही आपल्याला वापरायचं नाहीये। फक्त इथे आपण जे क्रीम घेतलेली आहे ती फ्रेश क्रीम घेतलेली आहे, विकत आणलेली जी फ्रेश क्रीम असते ती घेतलेली आहे, कुठल्याही आपल्याला दुकानामध्ये ती मिळते। जर फ्रेश क्रीम आपल्याकडे नसेल तर छान त्याला मिल्की टेक्स्चर येण्यासाठी, क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी आपण याच्यामध्ये दूध पावडर वापरू शकतो, किंवा थोडंसं तुम्ही पनीर सुद्धा किसलेलं याच्यामध्ये घालू शकता, किंवा मग तुम्ही थोडंसं फेटलेलं व टांगलेलं दही सुद्धा फेटून याच्यामध्ये वापरू शकता। तर चला, ही रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात। मशरूम करी बनवण्यासाठी आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे। त्यासाठी अगोदर आपल्याला काही साहित्य पाण्यामध्ये छान उकळून घ्यायचं आहे। तर इथे आपल्याला मी इथे 2 ते 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण चिरलेला कांदा घालायचा आहे, आलं आणि लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची ते 2-2.5 घेतलेली आहे मी, आणि काजू, तमालपत्र, टोमॅटो इथे आपण घेतलेला आहे। कांद्यापेक्षा टोमॅटो थोडासा आपल्याला कमी घ्यायचा आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, आणि मिरचीचं प्रमाण हे आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो। आपण याच्यामध्ये लाल तिखटही वापरणार आहोत। कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत आणि टोमॅटो छान असा हाताने आपण मऊ करू इतपत होईपर्यंत आपल्याला हे छान उकळून घ्यायचं आहे। आपण एकदा चेक करूयात की टोमॅटो छान शिजलेला आहे का ते। तर थोडासा अजून कडकच आहे टोमॅटो, त्यामुळे अजून 1 ते 2 मिनिटं आपण हे झाकून पुन्हा ते शिजवून घेऊयात। तर 1 ते 2 मिनिटापर्यंत आता कांदा टोमॅटो एकदम छान व्यवस्थित हे शिजून झालेलं आहे। हे आपल्याला आता थंड करून घ्यायचं आहे। हे जे साहित्य आहे ते व्यवस्थित छान थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे, आणि यामध्ये जे आपण तमालपत्र घातलं होतं ते तमालपत्र आपल्याला काढून घ्यायचं आहे। याच्यामुळे करीला थोडीशी कडवट चव येते। तर हे आपल्याला आता व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे, आणि हे जे आपण पाणी ठेवलेलं आहे तेच आपण करीसाठी वापरणार आहोत। तर त्यानंतर आपल्याला कढईमध्ये फोडणी करायची आहे, आणि त्यामध्ये आपण इथे जिरे घेतलेले आहेत, तेल आवडीनुसार, आणि खड्या मसाल्यामध्ये दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि 1 वेलची आपण इथे घेतलेली आहे। थोडासा चिरलेला कांदा, आलं लसणाची पेस्ट, हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। नंतर आपण इथे थोडासा टोमॅटो चिरलेला घेतलेला आहे। कांदा टोमॅटो आपण व्यवस्थित उकडून मिक्सरमध्ये तो वाटून घेतलेला आहे, त्यामुळे इथे थोडंसंच आपल्याला कांदा टोमॅटो वापरायचा आहे।
आपण जी पेस्ट बनवलेली आहे कांदा टोमॅटो आणि काही खड्या मसाल्यांची ती आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे आणि एकदम व्यवस्थित आपल्याला हे याच्यामध्ये जे काही पाणी आहे ते पाणी आटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे। आपण कांदा टोमॅटो हे एकत्र शिजवल्यामुळे इथे आपला वेळ खूप वाचतो। ही पेस्ट व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत। याच्यामध्ये इथे आपण जे तिखट वापरलेलं आहे ते मी साधं तिखट आणि काश्मीरी तिखट दोन्ही घेतलेलं आहे। धने जिरे पूड आपण इथे घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे मी गरम मसाला घेतलेला आहे। चवीनुसार मीठ आपण याच्यामध्ये घातलेलं आहे आणि थोडीशी साखर आपण इथे वापरलेली आहे। ही पंजाबी भाजी आहे म्हणून आपण इथे गरम मसाला आणि तुम्हाला जर आणखी छान चटपटीत हवं असेल तर तुम्ही थोडासा किचन किंग मसाला घेऊ शकता। मसाल्याचा छान स्वाद येण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ते व्यवस्थित छान मसाले शिजू द्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथे आता गरजेनुसार पाणी घालायचं आहे। तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी असेल, जसा दाटसरपणा हवा असेल तसं तुम्ही पाणी घालू शकता आणि मशरूम जे आहे त्याचे मी असे काप करून घेतलेले आहेत। हे मशरूम आपण याच्यामध्ये घालणार आहोत। मशरूम परतून वगैरे बिलकुल घेतलेले नाही आहेत आणि त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ आपल्याला इथे घालायचं आहे। या अगोदर पण आपण मीठ घातलेलं आहे आणि आता आपण मशरूम घातल्यानंतर थोडंसं मीठ आणखी वाढवलेलं आहे। तर याला छान उकळी आल्यानंतर इथे आपण फ्रेश क्रीम घेतलेली आहे 2-2.5 चमचे। केव्हाही कुठल्याही भाज्यांमध्ये जेव्हा आपण क्रीम घालतो ती शेवटी घालावी आणि त्यानंतर कसुरी मेथी आपल्याला इथे अशी हातावर चोळून घालायची आहे। कसुरी मेथीमुळे भाज्यांना खूप छान स्वाद येतो आणि जर ती शेवटी घातली तर त्याचा कडवटपणा देखील भाजीला येत नाही, फक्त स्वाद येतो। तर एकदम छान अशी भाजी ही बनवून तयार झालेली आहे, एकदम मस्त झालेली आहे। नक्की करून पहा। आणखी तुम्हाला याला तेलकटपणा किंवा आणखी चटपटीत हवी असेल तर तुम्ही याच्यावर बटर देखील घालू शकता। तर इथे थोडीशी फ्रेश क्रीम आपल्याला सजावटीसाठी वापरलेली आहे। छान अशी कोथिंबीर पेरली की ही भाजी मस्त खाण्यासाठी तयार झालेली आहे। नक्की करून पहा, मला खात्री आहे तुम्हाला खूप आवडेल। एकदम मस्त, एकदम झक्कास अशी ही मशरूम करी बनवून तयार झालेली आहे। आपण ही जिरा राईस सोबत, नान सोबत, चपाती सोबत, रोटी सोबत खाऊ शकतो। नक्की करून पहा, मला खात्री आहे तुम्हाला खूप आवडली असेल रेसिपी। आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की शेअर करा। तर नेहमीप्रमाणे रेसिपी झाल्यानंतर आता पाहूयात स्वयंपाकासाठी उपयुक्त टिप। तर जेव्हा आपण स्वयंपाक बनवतो तेव्हा कधी कधी चुकून त्या भाजीमध्ये थोडंसं मीठ जास्त पडतं आणि खारटपणा थोडासा त्याचा वाढतो। तर गरजेपेक्षा जर असं थोडासा खारटपणा वाढला असेल तर त्या पदार्थामध्ये थोडीशी साखर घालावी, कारण साखरेमुळे खारटपणा हा थोडासा कमी होतो। नक्की ही टिप जर भाजी खारट झाली तर वापरून पहा। वेळात वेळ काढून तुम्ही माझा आजचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप धन्यवाद। पुन्हा भेटूयात अशाच एका छान रेसिपीसोबत, एका नवीन टिपसोबत। तोपर्यंत खुश राहा, हेल्दी राहा आणि आपले व्हिडिओज पाहत राहा।